नमस्कार मित्रांनो, मी विकी देशेट्टीवार. तुम्ही पाहता न्यूज महानायक. आज खूप महत्त्वाचं माहिती तुम्हाला न्यूज महानायक चॅनलवर दिसणार आहे. आणि आपण पंढरपुरातमध्येच उपजिल्हा रुग्णालय, सरकारी दवाखाना, सालबर्डी रोड, पंढरपुरा, BDP कॉलेजच्या बाजूला सरकारी दवाखाना माहिती आहे. त्याच्याच बाजूला हा डायलिसिस सेंटर आहे. तुम्ही बघू शकता महाडायलिसिस इथं लिहून आहे. डायलिसिस विभाग वर लिहून आहे. तर हे बघा, डायलिसिस क्षेत्र ॲरो पण दाखवलेला आहे. आपण आज जाऊया. आपल्यासोबत मॅडम आहेत जे आपल्याला या बिमारीबद्दल माहिती देतात आणि त्याचा इलाज कसा होते. सर आहेत आपल्यासोबत, ते पण आपल्याला माहिती देतात. आता आइए मॅडम, या ना, आ जाओ. तर मॅडम पेशंटकडे जाणार आहे, तर आपण तेव्हापर्यंत बोलूया. इथे आहे डायलिसिस उपचार, मोफत डायलिसिस उपचार आहे. लिहून महाडायलिसिस स्वस्त आरोग्य हमी हे आहे लिहून उपजिल्हा रुग्णालय, पांढरकडा, सालबर्डी रोड. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल, कारण ही गोष्ट मला पण माहिती नव्हती. आज माझे मित्र संजू भाऊ वर्मा एका पेशंटला घेऊन हॉस्पिटलला आले. त्यांनाही आजच कळलं. त्यांना माहिती होतं, पण एवढं सुखसुविधा आणि स्वच्छता आणि उपचार होतो हे त्यांना माहिती नव्हतं. आज त्यांनी आले आणि मला फोन केलं, त्याबद्दल मी संजू भाऊला धन्यवाद देतो. आणि आता तुम्ही बघा, तर संजू भाई यांची दुकान घ्या. तर तुम्ही पाहू शकता पेशंट आहे. नमस्कार, काय नाव आपलं? उदय नायगावकर. उदय नायगावकर यांचं नाव आहे. पेशंट आहे. काय बिमारी होती? डायलिसिस प्रॉब्लेम झाला म्हणून पाण्यामुळे झाला. म्हणजे हा जो बिमारी झालं हे पाण्यामुळे झालं, अशुद्ध पाणी पिल्यामुळे. तर ही जी बिमारी झाली अशुद्ध पाण्यामुळे झालेली आहे. डायलिसिस प्रॉब्लेम झाला यांना. आणि हे आज आपल्या पांढरकडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती आहे. कधी भरती झाली तुम्ही? 3 वर्ष झाले. पण इथं चालू झाल्यापासून कधी माहीत झालं तुम्हाला चालू झालं म्हणून? 10 वर्ष. हां, 10 वर्षा पहिले माहिती. 10 वर्ष तुमची बिमारी हे इथं दवाखाना उपचारचं कधी माहीत झालं? हे आता चालू झाल्यापासून एका दिवस हे चालू होणे पण हे बघा, डायलिसिसची प्रक्रिया चालू झालं तर याचं कालावधी 1 वर्षापासून 2025 पासून ही प्रक्रिया, हे उपचाराचं इथं उपचार होतो. डायलिसिस पेशंटचा उपचार पांढरकवड्यामध्ये होतं. हे 1 वर्षापासून सुरू झालेलं आहे. तर आपण दुसऱ्या पेशंटकडे बघू, माहिती घेऊ. हे बघा, ही मशीन आहे. आपल्याला याबद्दल माहिती नाही आहे, हे डॉक्टरच चांगल्या पद्धतीने सांगतील. हे डायलिसिस प्रक्रिया करण्यासाठी मशीन आहे. आणि पेशंटला हे लावून आहे. हे बघा, या वायरमधून आपल्याला रक्तप्रवाह दिसत आहे. रक्तप्रवाह होताना दिसत आहे. काय नाव म्हटलं का तुमचं? उदय नायगावकर. उदय नायगावकर. कुठचे तुम्ही? सोनबर्डीचे आहे. आपल्या पांढरकडा तालुक्यातील घाटंजी रोडवरचं जे गाव आहे, सोनबर्डीचे पेशंट आहे. काय नाव तुमचं? अमर पोटपिल्लीवार. पेशंटला काय बिमारी होती? अचानकपणे सूज येणे, हातपायावर, आपल्या अंगावर सूज येणे, हातपाय सुजणे असे यांना लक्षणं दिसले. त्यानंतर तुम्ही ब्लड चेकअप केलं. त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की तुम्हाला काहीतरी बिमारी आहे. नंतर काय केलं? नंतर सोनोग्राफी वगैरे काढायला लावली. सोनोग्राफी काढायला लावली. त्याच्यामध्ये दिसलं किडनी साईज लहान झालेली आहे.
बघा, सोनोग्राफी काढल्यानंतर यांना माहीत झालं की यांच्या किडनीची जे आकार आहे, नॅचरली आकार साईज ती छोटी झालेली आहे. त्याच्यामुळे यांना कळलं की याला बिमारी कोणती आहे. काय नाव म्हटलं तुमचं? अमर. अमर आहे यांचं नाव. किती वर्ष आहे तुमचं? 26 वर्षाचा युवक आहे. तर हे बिमारी डायलिसिसची लागलेली आहे. परत तिथं मशीन आहे, उपचार चालू आहे, मशीन प्रक्रिया करत आहे. बघा मित्रांनो, मशीन कारण आपण टेक्निस्ट नाही आहोत, तर ह्या मशीनबद्दल आपल्यालाही माहिती नाही आहे. तर काय नाव ताई? सीमा ताईचं नाव आहे, परसुया. तर यांना पण तोच प्रॉब्लेम आहे. काय झालं, लक्षणं काय आलं? शुगर आणि बीपी. शुगर आणि बीपी यांना प्रॉब्लेम होता. तर यांनी उपचार घ्यायला उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे आले. नेक्स्ट, हे बघा, इथे एक पेशंट आहे. आजी बोलू शकता? काय नाव? निर्मला शिंदे. निर्मला शिंदे. निर्मला शिंदे पेशंटचं नाव आहे. काय वय असेल तुमचं? 60 वर्षाची आजी आहे. काय झालं तुम्हाला? किडनीचा त्रास. लक्षणं काय होते? शुगर आणि बीपी. त्याच्यामुळे मग आता काय, कुठे आहे तुम्ही? कोणत्या दवाखान्यात? पांढरकवड्याच्या. सरकारी दवाखाना आहे? हो. पैसे लागत आहे का तुम्हाला? नाही. किती पैसे? 1 रुपये, 2 रुपये? नाही. काही 1ही रुपया नाही. काही कागदपत्र मागत आहे का? नाही. काहीच नाही. भारताचा नागरिक असला पाहिजे फक्त. निर्मला ना आजी? निर्मला आजी आहे. आणि इथं म्हणजे काही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही आहे. एक आधार कार्ड बस, जे सर्वांकडे असतात. आधार कार्ड, नाव तुमचं काय आहे आणि तुमचं वय काय आहे याच्यासाठी आधार कार्ड आहे. बघा, आता यांचाही उपचार चालू आहे. हे मशीन आहेत, रक्ताचं ते दिसत आहे, ज्या वायर्स आहे, हे जे आहे वायर म्हणजे पारदर्शकता आहे याच्यात. ट्रान्सफर वगैरे होते त्याच्यातून. तर आपल्याला दिसून आलं की कशा प्रकारे हे. इथे एक खाली बेड आहे. मशीन सध्या बंद आहे. नवीन पेशंट जर आले तर त्यांना उपचारासाठी इथे उपचार देतात. तर पाहू शकता तुम्ही सर्व प्रक्रिया. आणि यानंतर आपण पाहूया, आरो प्लांट पण आहे इथं. पाण्याची सुविधा, स्वच्छ पाणी सुविधा आहे. हे आहे प्रतिबंधित क्षेत्र. याच्या आतमध्ये त्या डॉक्टरांचं काम आहे, टेक्निशियनचं काम आहे. तर हे पण आहे, तुम्ही बघू शकता. आरो प्लांट तुम्हाला दाखवतो. हे बघा, आरो प्लांट आहे, मशिनरी आहे, पाण्याची सुविधा केलेली आहे. खूप सुंदर अशी सुविधा आहे. तर पेशंटची सुविधा खूपच चांगली आहे. म्हणजे पेशंटसाठी बेड, प्रत्येक मशीन सेपरेट आहे. आणि सुविधा पण खूप छान आहे. बघू शकता. आणि रूम पण आहे, स्पेशल रूम्स आहे. हे बघा, स्वच्छ, एकदम स्वच्छ आहे. थोडाही तुम्हाला कचरा दिसत नाही आहे. स्वच्छता हॉस्पिटलमध्ये असलाच पाहिजे. आणि एकदम स्वच्छ आहेत. तुम्ही पाहत आहात, इकडे एक पेशंट आहे. त्याच्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण इलाज चालू आहे, त्यांचा ट्रीटमेंट चालू आहे. महाडायलिसिस. तर मित्रांना, सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला हा व्हिडिओमधून काय माहिती मिळाली आणि तुम्ही
ही बातमी हा माहिती उपजिल्हा रुग्णालय पांढरकोडा सरकारी दवाखाना पांढरकोडा येथील आहे. तर नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लाईक करा, कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर यूट्यूब चॅनल आहे न्यूज महानायक विकी देशेट्टीवार, तर तुम्ही कमेंट नक्की करा. मी तुमच्या कमेंट वाचण्यासाठी आतुरतेनं वाट पाहील, कारण मी कशा पद्धतीनं बोललो, कशा पद्धतीनं माहिती दिली आणि डायलिसिस आजाराचा उपचार पांढरकोड्याला होतो आणि खूप चांगला होतो हे पण तुम्हाला माहिती दिलेली आहे. पाहत राहा न्यूज महानायक. मी विकी देशेट्टीवार. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.